करके रख के देगा। हम चाहते हैं ना, मतलब दुनिया बहुत खराब आहे, दुनिया अच्छी आहे, सुरुवात हमसे करनी होती है. हा मेसेज आपण आजच्या प्राईम टाइम मधून घेऊन जाणार आहे. ओके. सगळ्यांना वाटतं की आपण ज्या ठिकाणी राहतो तिथली लोक चांगली असावी, तिथला समाज चांगला असावा, पण त्याच्यात आपलं योगदान काय, याच्यावरचा आजचा प्राईम टाइम असणार. ओके. सो आखिरी तक टिकना है तो टिकेंगे, अदरवाइज बीच में छोड़ के चले जाना है तो अभी जा सकते हो. ओके. चला, 394 लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण कंटिन्यू करूया. सो काय समाजाची व्याख्या काय आहे नेमकी? तर समाजाची व्याख्या अशी होते की समाज म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्या सवयी यांचा एक समूह असतो, ज्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावर वेगवेगळा परिणाम घडत असतो. आय रिपीट अगेन, समाज म्हणजे काय? व्यक्ती आणि त्यांच्या सवयी यांचा एक समूह असतो, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. समाज खरं तर खूप व्यापक संकल्पना आहे. समाज आपण एका व्याख्येत बसू शकत नाही, परंतु त्याची साधी सोपी व्याख्या करायची जर म्हटली तर आपल्या समाजात असलेले वेगवेगळे व्यक्ती, त्यांच्या सवयी यांचा समूह म्हणजे समाज, आणि त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनावर खूप सारा इम्पॅक्ट पडतो. मैं आपके सामने अगर बैठा हूं, खड़ा हूं, उसी वजह से जिस समाज में मैं पला बडा हूं. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे असं म्हणतात एरिस्टॉटल, ग्रेट ग्रीक तत्ववेत्ते, ज्यांनी भारतीय मनाची, मानवी मनाची, जागतिक मनाची व्याख्या केली, त्यांनी समाजाची पण व्याख्या केली. ते म्हणतात की माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाज के सिवा कुछ नहीं होता है. काही गोष्टी आपण पुढे बघूयात. ओके. मग व्हाय सोशल हेल्थ इम्पॉर्टंट? का गरजेची सोशल हेल्थ? सामाजिक स्वास्थ्य का गरजेचं? तुम्ही म्हणणार सर आम्ही आमचं बघू ना, समाजाचं काय घेऊन बसले आम्हाला. सामाजिक हेल्थ ना 2 गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण स्वतः आज जे आहोत ना, ते स्वतः समाजाचे प्रतिबिंब आहोत. बरोबर. हम जो कुछ भी आज है ना, वो हमने हमारे समाज में देखा था इससे पहले. झोपड़पट्टी में पैदा होने वाले बच्चे उसी तरीके से बिहेव करते, क्योंकि उस कल्चर में वो बढ़ते. मग आज आताच्या कंडिशनला आपण चांगले आहोत, वाईट आहोत, ते फक्त आणि फक्त आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजामुळे. मी पुन्हा सांगतोय, समाज ही एक व्यापक संकल्पना आहे. समाजाला छोट्या याच्यात बांधू नका. ज्या लोकांच्या आजूबाजूला आपण राहतो ना, तो मिळून समाज तयार होत असतो. म्हणून पहिली गोष्ट, आपण जे आहोत ते समाजाचं प्रतिबिंब आहोत, म्हणून सामाजिक स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपली मुलं त्याच समाजाचे प्रतीक असणार आहेत भविष्यात. या समाजावर त्यांचं भविष्य डिपेंड आहे, म्हणून सामाजिक स्वास्थ्य गरजेचं आहे. 2 रिझन सांगतोय मी सामाजिक स्वास्थ्यासाठी. आपण समाजशील प्राणी आहोत, आपली प्रत्येक कृती ही समाजाशी रिलेटेड असते. आपण आज जे काही आहोत ते समाजामुळे आहोत, आणि आपले लेकरं भविष्यात चांगले असतील तर त्यांचा इम्पॅक्ट चांगल्या समाजामुळेच त्यांच्यावर पडणार आहे. म्हणून आपलं कर्तव्य आहे की सामाजिक स्वास्थ्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. काही काही गोष्टी पुढे 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 सरकत जातील, समजत जाईल तुम्हाला. ओके. तर काय कारण आहेत बरं सामाजिक स्वास्थ्य खराब होण्याची? म्हणजे आजूबाजूला आपलं असलेलं वातावरण दूषित झालंय का खरंच, आणि याचे मग कारण काय आपण जाणून घेऊयात आणि लागू करून बघूयात स्वतःला की हे लागू पडतंय का असं. बरोबर. पुन्हा एकदा सांगतोय, समाज यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपलं स्वतःचं भविष्य, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य हे याच समाजावर डिपेंड आहे. पोरगा घरात राहतो थोड्या वेळ आणि तो इतर सगळ्या गोष्टी समाजातून शिकत असतो. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट, काय कारण आहेत सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचे? सगळ्यात पहिलं कारण आहे संकुचित दृष्टिकोन. आपण लागू करूयात स्वतःला. पूर्वीच्या काळातले आपले आजी आजोबा, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि आजच्या काळातल्या लोकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. 29 जून रोजी राघवचा वाढदिवस होता. आम्ही रस्त्याने प्रवास करत होतो. एके ठिकाणी एक मोटरसायकलवाल्याचा मेजर ऍक्सिडेंट झालेला दिसला. एकटाच पोरगा होता. लोक येत होते, जात होते. पडला होता, खूप सारं रक्त निघत होतं, पाय पण मुडला होता, डोक्यातनं रक्त बाहेर आलेलं होतं. मी गाडी थांबवली. खूप साऱ्या लोकांना माझ्या डोळ्यादखत येताना जाताना मी पाहिलं. त्याच्या बाजूने तरुण पोरगा होता, वय वर्ष 26. आम्ही गाडीतनं बाहेर उतरलो. माझ्या गाडीमध्ये माझे 2 लहान मुलं आणि मिसेस. आता खूप इच्छा झाली की त्याला उचलून माझ्या गाडीत घेऊन जावं, पण ते रक्ताने तो पूर्ण माखलेला. माझ्याकडे काही पर्याय होते. मी राहुल पवार नावाचा आमचा मित्र आहे अजंगातला, मी सोशल काम करतो, त्याला फोन लावला. आजूबाजूला 7 म्हणाला 2-3 फोन लावले. तिथून गाडी आली आणि त्याला घेऊन गेली, बट तो वाचू नाही शकला. तो वारला, कारण त्याच्या कानातनं रक्त निघालं होतं. जर त्याला पहिल्यांदा ज्या व्यक्तीने बघितलं, त्या व्यक्तीने जर काहीतरी प्रयत्न करून उचलून त्याला दवाखान्यापर्यंत जर नेलं असतं, कदाचित ते 26 वर्षाचं लेकरू आज जिवंत असतं. बरोबर. काय विचार केला असेल बरं रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच लोकांनी? आपल्याला काय देणं घेणं आहे, होत असतात ऍक्सिडेंट, आपलं थोडी कोणी ओळखीचं आहे का कोणी? या संकुचित दृष्टिकोनाने समाजाला काय मेसेज गेला? समाज को क्या मैसेज गया कि नहीं नहीं ऐसी चीजें होती रहती है, कुछ नहीं होता है. उद्या उठून ही वेळ आपल्यावर आली तर, आपल्या लेकरांवर आली तर,
तर हा मेसेज जो आपण संकुचित दृष्टिकोनाचा समाजाला पास करतोय त्याच्याने समाजाचं नुकसान होतंय, पहिली गोष्ट. सो मानवाचा संकुचित असलेला दृष्टिकोन हे सामाजिक स्वास्थ्य खराब करते. हे झालं एक उदाहरण. अशी कितीतरी उदाहरणं दिवसभरातून बघायला मिळतात. याद करो पुराने दिन, शेजारी हमारा सच्चा शेजारी हुआ करतात. आजकल सबसे ज्यादा दुश्मन हमारा शेजारी बन चुका है. नेबर्स. ओके. तर आपली जगाकडे बघण्याची दृष्टी संकुचित झाल्या कारणाने सामाजिक स्वास्थ्य बिघडते, पहिलं कारण. दुसरी गोष्ट, नकारात्मक दृष्टिकोनाची वाढती लोकसंख्या. हर चीज को शक की नजर से देखना, हर चीज को. एक काळ होता लहानपणी आम्ही घरातनं सकाळी जर बाहेर निघालो तर रात्रीपर्यंत आमचा तपास नाही केला जायचा कुठे खेळतायत म्हणून. आता 2 मिनिटं पोरगं बाहेर जाऊ द्या, 17 घरं फिरून येतो आपण. कोणाच्या घरात गेलाय, काही करून तर नाही देणार का, खेळतोय का व्यवस्थित, काही लागलं तर नसेल का, कोणी काही करून तर नसेल दिलं का. हे झालं एक उदाहरण. बरोबर. प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्हिटीने बघण्याचा आपला दृष्टिकोन. पूर्वीच्या काळी लोकांना विचारल्यानंतर हा ग्लास लोकांना अर्धा भरलेला वाटायचा. आजच्या लोकांना हा ग्लास अर्धा रिकामा वाटतो. दॅट इज द ॲटिट्यूड. हा दृष्टिकोन असतो बघण्याचा लोकांचा, जो आता बदललाय. प्रत्येक गोष्ट त्याला लोक जबाबदारच नाहीत मुळात. समाजात घटना जशा घडतायत की त्या प्रत्येक गोष्टीकडे शंकेच्या नजराने बघतायत. समाजातल्या इतक्या वाईट वाईट प्रथा आहेत आता सध्या सुरू असलेल्या घडलेल्या घटना की त्याच्याने माणूस प्रत्येक गोष्टीकडे शंकेच्या नजरेने बघायला लागलाय. सख्या भावाचा सख्या भावावर विश्वास नाही आणि सख्या बहिणीचा सख्या भावावर विश्वास नाही. काही काही ठिकाणी आई वडिलांचा मुलांवर विश्वास नाही. मग बाकी जगाची तर दृष्टी सोडूनच द्या. सो सेकंड थिंग जी सामाजिक स्वास्थ्य खराब करते, जगाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि ती वाढती लोकसंख्या. खूप जास्त लोक आहेत ज्याच्या तोंडात कायम एकच शब्द, नाही काय खरंय जगाचं, नाही नाही दुनिया लय बेकार आहे, असे म्हणणारे कितीतरी लोक वाढलेले असल्या कारणाने सामाजिक स्वास्थ्य खराब होते. तिसरी सगळ्यात महत्वाची, वैयक्तिक स्वास्थ्य. बघा मी आधी सांगितलं की समाजशील प्राणी ही एक सर्कल आहे एकमेकांची. बरोबर. ती आपल्या लक्षात येत नाहीये. प्रत्येकाला काय वाटतं की मी माझ्या पुढचं बघतो. जर आपलं वैयक्तिक आरोग्य चांगलं असेल तर ऑब्व्हियसली सामाजिक स्वास्थ्य, सोशल आरोग्य, सोशल हेल्थ चांगलं होत असतं. सोशल हेल्थ चांगलं झालं की त्याचा पुन्हा परिणाम वैयक्तिक आरोग्यावर होतो चांगल्या पद्धतीने. आता हल्ली अशी कंडिशन आहे की आपलं वैयक्तिकच आरोग्य इतकं खालावलंय आणि मग आपण समाजाला तेच आरोग्य देतोय. त्या दृष्टीने समाज पण आरोग्याच्या दृष्टीने खालावतोय. तेच इम्पॅक्ट आपल्या मुलांवर, तोच इम्पॅक्ट पुढच्या पिढीवर. सो ही जी सर्कल आहे तीच मुळात आपल्यापासून बिघडलेली असल्या कारणाने सामाजिक स्वास्थ्य खराब होते. माझे मानसिक संतुलन खराब आहे, ऑब्व्हियसली माझा परिणाम समाजावर होणार आणि समाजाचा पुन्हा परिणाम माझ्या मुलावर होणार. माझ्या मुलाचं मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य खराब होणार वैयक्तिक, ते समाजावर परिणाम करणार, त्याच्या मुलावर त्याचा तोच परिणाम होणार. ही सर्कल आहे, सर्कल. हम खुद को जब तक नहीं बदलेंगे तब तक समाज नहीं बदलेगा. हे तिसरं कारण. ओके. त्यानंतर सगळ्यात मेजर कारण जे मला वाटतं, प्रसार माध्यमातून होणारे गैरसमज. टीव्ही लावा बरं किंवा बातमीपत्र वाचा, आज सकाळचं बातमीपत्र वाचा. त्याच्यात आहे ना 90% रेप, खून, इकडचा प्रवेश तिकडे, इकडे चोरी, तिकडे दराडा, याचं हे त्याचं ते. प्रसार माध्यमांमध्ये टीव्ही चालू करा बरं आता, न्यूज बघा एखादी न्यूज. खरंच वाटतंय का होती न्यूज बघितली पाहिजे आपण आता? कोणता पण न्यूजचा चॅनल लावा आता, जस्ट टीव्ही ऑन करा आणि ती टीव्ही ऑन केल्यानंतर आज न्यूज बघा आणि बसा आणि त्या न्यूज लिहून काढा आणि सांगा की तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी किंवा वैयक्तिक आयुष्यासाठी खरंच काही वाटा आहे का प्रसार माध्यमांचा आज? प्रसार माध्यमांवर चालणाऱ्या मालिका, प्रसार माध्यमांवर चालणाऱ्या न्यूज, प्रसार माध्यमांवर चालणारे रियालिटी शो, बिग बॉस, एवढे चड्ड्या घालून लोकांसमोर येणं, काहीतरी वेगळा मेसेज लोकांना देणं, येड्यासारखं काहीतरी करणं, ये सब चीजें समाज को बर्बाद करती हुई दिख रही. एक काळ होता आम्हाला फक्त दूरदर्शन चॅनल होतं आपल्या सगळ्यांचा. 4 वाजेचा रविवारचा पिक्चर बघायला काय एक्साइटमेंट असायची. आली प्लेला अर्ध्याच तासाची असायची पण असे जीव तोडून बसायचो आम्ही. काय सुंदर सकाळी रंगोली व्हायची. 7-8 गाणे ऐकायसाठी काय एक्साइटेड असायचो आपण. वो बदल चुका है सब कुछ. प्रसार माध्यम बदलली, त्यातनं येणाऱ्या न्यूज बदलल्या आणि सामाजिक स्वास्थ्य खराब होते. आणि आपण इंटरेस्टेडली सगळं, लोक त्या टीव्ही समोर बसून 8-8 तास बसतात हो आणि वर्ल्ड कप हारला म्हणून बार मध्ये जाऊन बसतात. काय संबंध वर्ल्ड कप हारण्याचा ना आपल्या आयुष्याचा? देशभक्ती मला पण आहे, आय अप्रिशिएट, मी पण स्टेटस ठेवतो इंडिया विन, बट नाही. जिंकल्यावर पण कुटाने चालतात. हार्दिक पांड्या का इसका उसका, उसकी उसकी बीवी बीवी का तलाक तलाक. काय गरज आहे हो या गोष्टीत आपल्याला पडण्याची? प्रसार माध्यमांमुळे खूप मोठं नुकसान समाजाचं होतंय, सगळ्यात जास्त, मी तर म्हणतो 80%. चौथं कारण. 5वं कारण, एकमेकांचा थांबलेला संवाद.
आपल्या बाजूच्याशी एकदा प्रत्येकाने अनुभवून बघा बरं, ज्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो त्यातल्या किती लोकांसोबत आपले चांगले संबंध. जस्ट इमॅजिन. आणि जुना काळ आठवा, 10-15-20 वर्षांपूर्वीचा. आपल्या गल्लीतला गावातला प्रत्येक माणूस आपल्याला जीव लावायचा आणि आपण प्रत्येक माणसाला जीव लावायचा. आजची कंडिशन अशी आहे, 90% लोकांचा आजूबाजूच्या लोकांशी फक्त संवाद तुटला, दृष्टिकोन संकुचित झाला म्हणून. आणि याच्याने समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे, ज्याची भरपाई आपण भरू शकत नाही आणि ज्याची किंमत चुकवावी लागते आपल्या लेकरांना. कल परसों आपको पता है हमारे गांव में क्या हुआ? आजन मेरे गांव का नाम है. पूरे भारत में जो घटना हुई ना, वो कलंक लगाने वाली थी. एका मुलाच्या आईचं आणि बायकोचं त्या बाजूला असणाऱ्या आजी सोबत भांडण झालं होतं. मग त्या आजीकडे तिची नात राहायची. किती वर्षाची माहितीये? रिया तिचं नाव होतं. उसकी उम्र कितनी थी, कोई बताएगा मेरे गांव से? मालेगांव परिसर से अगर कोई है तो रिया की उम्र कितनी थी, कोई टाइप करेगा चॅट बॉक्स में? तुम्हाला शॉक वाटेल, घडलेली घटना सांगतोय मी तुम्हाला. संवाद थांबल्याने आणि दृष्टिकोन बदलल्याने काय होतं. 9 वर्ष ते ऐकताय मालेगाववरून? हा, सोमनाथ सर. 9 years ओनली. 9 वर्षाच्या लेकरूला त्या मुलाने, अडल्ट मुलाने रात्रीतनं उचलून नेलं. तिच्यावर काय केलं काय माहित नाही. पोरगी बांधून विहिरीत फेकून दिली हो. 3 दिवसांनी कळालं की पोरगी विहिरीत पडली. मग नेबर जे गेले कित्येक वर्षांपासून सोबत राहत होते, महिन्याभरापूर्वीची घटना आहे फक्त. काय मेसेज गेला समाजाला? जाळपोळ झाली, 2 समाजांमध्ये तेढ निर्माण झाली. इसका जबाबदार कौन? मैं खुद को जवाबदार समझता हूँ क्योंकि मैं भी समाज का एक हिस्सा हूँ. कुछ तो भी गलत मैसेज समाज ने दिया होगा ना उस बंदे तक, जब जाके उसने कृत्य किया. पहले क्यों नहीं होता था ऐसा? उसी गांव में हम पहले बड़े हुए. सोमनाथ सर, संतोष सर, आम्ही याच गावात लहानाचे मोठे झालोय. आमच्या गावात असल्या घटना कधीच घडलेल्या नव्हत्या. आता ही 3री वेळ होती आमच्या गावात, आणि हे सगळीकडेच. वाय? क्यों हो रहा है? थांबलेला संवाद. पूर्वी शेजार म्हणजे आई बापाने इतका जवळचा वाटायचा. माहित नाही काय कुठाने झाले काय नाही, सगळ्यात जास्त द्वेषात असे जगायचा होता. ओके. आणि याचा इम्पॅक्ट आपल्या लेकरांवर होतो. बऱ्याचदा आता घरातल्या घरात पुराण असं तुला सांगितलंय ना त्याच्या घरात जाऊ नको. अरे उसको नहीं समझता है, वो बहुत छोटा है, उसका दोस्त रहता है उस घर में. तुम्हारा नहीं जमता, तुम बहुत शान है ना, तो बच्चों का तो जमता है, उनको तो जाने दो. काही काही गोष्टी काही लोकांना पटणार, काही ना पटणार नाही, बट इट्स अ फैक्ट. क्योंकि मैं भी समाजशील परिवार हूँ, मैं भी समाजशील हूँ, बराबर. मैं भी समाज में रहता हूँ, इस वजह से मुझे वो सब चीजें पता है. ओके. काही काही डिस्क्लेमर, काही गोष्टी माझ्या असतील चुकीच्या वाटल्या सोडून द्या. ओके. आणि सगळ्यात शेवटचं कारण ज्याच्याने सामाजिक स्वास्थ्य खराब होते, पारंपरिक चुकीच्या प्रथा सोडून न देण्याची मानसिकता समाजातल्या काही लोकांची. फॉर एक्झाम्पल, आज पण कॉलवर माझ्या बऱ्याच महिला भगिनी फक्त याच कारणामुळे ड्रेस घालत नाही की लोक काय म्हणतात. बाकी दुसरं काहीच कारण नाही. मला माहिती आहे, अगर आप फ्यूल ले सकते हो, मैट ले सकते हो, तो आप 100-150 रुपये का ड्रेस भी ले सकते हो. 101%. फक्त काही प्रथा ज्या आता आधीपासून आपण चालत आलेल्या आहेत त्या कुठतरी सोडण्याची वेळ ऍक्च्युअली आलेली असताना त्या न सोडणं, हे पण कारण आहे की सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक समस्या वाढत चालल्या. 2 पिढीतला अंतर कुठतरी जुन्या पिढीने सांभाळून घेणं, नव्या पिढीने ते स्वीकारणं, ही 6 कारण आहेत ज्याच्याने सामाजिक स्वास्थ्य खराब होताना दिसतंय. ओके. वेळ कमी असल्यामुळे थोडंसं शॉर्ट घेतो. आता पुढे जाऊयात आपण. मग सर, जर खरंच सामाजिक स्वास्थ्य खराब झाले तर याचे तुमच्याकडे काही प्रूफ्स आहेत का? याचे काही लक्षणं आहेत का? मग तुम्ही तर सांगून दिलंय सगळं. खरंच समाजाचं स्वास्थ्य बिघडलंय का? त्याची काही लक्षणे आहेत का? ऑब्वियसली. आपको पता है ना, भारत सोने की चिड़िया हुआ करता था. सुना है ये लफ्ज आपने? मैं हर तरीके की हिंदी बोल सकता हूँ, बहुत अच्छी वाली दिल्ली वाली भी, पुण्याची मराठी पण मला छान बोलता येते, बरोबर. ते तुम्हाला माहित असणार सगळ्यांना. वो मैं सबको थोड़ा एंटरटेन करके लेके जाता हूँ इस वजह से. ओके. चलो, थैंक यू. सो भारत के आवाज ब्रेक झाला होता ना माझा थोडासा. येस सर. लाईट गेली त्याच्यामुळे. ओके. तर मी तुम्हाला हे विचारत होतो, लक्षणं सांगतोय आता. आपण हे वाक्य ऐकलंय कधी? भारत सोने की चिडिया हुआ करता था. भारतातनं सोन्याचा दोर निघायचा. एम आय राईट? ऐकलंय तुम्ही? वाचलंय कधी? हॅलो, मी अनम्यूट करतोय सगळं. हे वाक्य तुम्ही ऐकलंय, वाचलंय का कधी?
भारत सोने की चिडिया हुआ करता था. त्या वाक्यामागचं माहितीये तुम्हाला, भारताचं सामाजिक आरोग्य पण खूप छान होतं, व्यापार पण चांगला होता, लोकांचं आरोग्य पण चांगलं होतं आणि कल्चर पण खूप सुंदर होतं. दॅट्स वाय इंडिया वॉज सोने की चिडिया. दैट्स वाई वहां से दूर निकलता था सोने का. अभी आज क्या हुआ है, आजची परिस्थिती जाणून घेऊयात. एक ब्युरो असतो नॅशनल क्राईम, म्हणजे NCRB नावाची एक संस्था असते जी नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो म्हणून ओळखली जाते, जे आपल्या भारतात होणाऱ्या क्राईमचं रजिस्ट्रेशन ठेवते. ती काय सांगते ऐका एकदा. वो दिमाग काम नहीं करेगा, घर से बाहर निकलने का भी मन नहीं करेगा और अपने बच्चों को बाहर छोड़ने का भी मन नहीं करेगा. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर सगळ्यात पहिली गोष्ट, अकॉर्डिंग टू NCB 2023 मध्ये 61,007 रेप झालेत. रेप 61,007 अक्रॉस द इंडिया ओनली. सामाजिक स्वास्थ्य बिघडले म्हणून त्याचे जबाबदार आपण. सेकंड थिंग, 2022-23 मध्ये 71,700 मर्डर झालेत. मर्डर अक्रॉस द इंडिया. त्याची जबाबदारी समाज म्हणून मी स्वीकारतो. हुंडा प्रतिबंधक कायदा कधीपासून आलाय माहिती? 1961. या असे पहिले 70 साल पहिले, 73 साल पहिले हुंडाबंदी कायदा शासनाने लागू केला. तरी पण 2022-23 मध्ये 17,600 महिलांवर याच्या बाबतीत अत्याचार झाला. त्यातल्या 2600 महिलांनी स्वतःचा जीव गमावलाय बिकॉज ऑफ ओनली हुंडाबळी. दिस इज द फॅक्ट. ही आजची परिस्थिती भारताची. का? हे लक्षण आहे कारण फक्त सामाजिक स्वास्थ्य खराब झालंय. हे सगळे आकडे तुम्ही कधी पण चेक करू शकता. जो मैं आपको बोलता हूं उसके पीछे ऑब्जर्वेशंस होते, उसके पीछे न्यूमेरेसी होती. ओके, नेक्स्ट. हे लक्षण. दुसरी गोष्ट, लक्षण म्हणून सांगते तुम्हाला, रिअलाइज होतंय का की समाजाचं स्वास्थ्य बिघडलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सेकंड थिंग, संस्कृतीतनं कमी झालेला शिष्टाचार. ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं ना, पूर्वीचा काळ होता. पवार मॅडम जर दिसल्या ना, रस्ता बदलून घ्यायचो आम्ही डायरेक्ट. फटक्यात कपडे बदलून शाळेत पवार मॅडमच्या आधी हजर. आताचे लेकर आमच्या समोर असे वर ताटमान करून शिक्षक मुलांमधला संवाद सांगतोय. शिक्षक आणि मुलांमधला नातं सांगतोय. संस्कृतीतनं कमी झालेला शिष्टाचार. वो एक वक्त हुआ करता था, इतनी भीती रहती थी ना, अगर ये हमारे घर पे आ गए ना तो पप्पा बहुत मारेंगे. आणि आता दोन शब्द काय बोलावं पोरांना तर पप्पाच घरी आम्हाला मारायला, म्हणजे शाळेत. आमचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी पण ऐकतायत आम्हाला. इट्स अ फॅक्ट. त्यात RT आला. पोरांना शिक्षा करायची नाही. ऑब्विसली ना, नाही करायची पोरांना शिक्षा, बट वो बहुत मॅटर करतात हमारे समय. आज शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं झालंय हे आम्ही सगळेजण या गोष्टीला ज्ञात आहोत. बरोबर. संस्कृतीतनं कमी झालेला शिष्टाचार हे लक्षण मी तुम्हाला सांगतोय. मुलं आणि आई वडील. आम्ही म्हणजे एक वेळ होता, म्हणजे अजून पण पप्पा माझ्या ऐकत असतील मला, 100% डिव्हाइस असतो आमच्या घरातून एक नक्की. रमिला नावाने एक डिव्हाइस असतो. अजून पण आणि त्या काळात पण आमची म्हणजे वडिलांच्या समोर असं काहीतरी हे करण्याची हिंमत, संदीप सर पण आज पण म्हणतात, राहुल आज पण वडिलांसमोर असं वरती आवाज करून बोलण्याची हिंमत नाही होत, किती काही झालं तर. बरोबर. आजचे मुलांचे आणि आई वडिलांचे संबंध ज्यावेळेस बघतो ना समाजामध्ये, आई वडिलांनी सरेंडर केलंय पोरांसमोर. सरेंडर, टोटली सरेंडर. आयुष्यभर कष्ट केलेले आई वडील पोरांसमोर सरेंडर कसं करतात मला नेहमी पडलेलं कोड आहे. बरेच जण मला, मी ज्यावेळेस बोलतो ना माझ्या मित्र परिवार, त्यामुळे तुझे पण मोठे होतील ना, हा बघून घेऊ ना त्यावेळेस मोठे होतील. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी बोलतो ना माझ्या मित्र परिवाराला की अरे तुमचे पोर अशा हाताबाहेर कसे गेले, मला म्हणतात तुझे लहान आहेत अजून, मोठे झाले का मग समजतील. म्हणजे मला ऍक्च्युअली त्यांनी हे सांगायला पाहिजे की आमच्याकडनं काय चुकलं की पोरं आमच्या हाताबाहेर गेले. त्यांचा दृष्टिकोन हा की तुझे मोठे झाल्यावर तुला कळतील कसे पोरं हाताच्या बाहेर जातात. इट्स वर्स्ट. सासू सुनेचा संबंध. पूर्वीचा काळ होता, सुनेला टेन्शन असायचं सासू कशी असेल, आणि खूप छान नाती होती. आता कित्येक महिला म्हणजे कम्युनिटीतल्या माझ्या कित्येक मावश्या मला सांगतात, भाऊ पोर कशी भेटे काय माहिती आम्हाला भाऊले. म्हणजे सासूंना टेन्शन आहे, सून कशी भेटणार. किती छान नाती होती पूर्वीची, आता ती बदलत चालली. मग दुसरं लक्षण असं आहे की संस्कृतीतनं कमी झालेला शिष्टाचार, घराघरात होणारे झगडे, हे एक दुसरं लक्षण. तिसरी गोष्ट, वाढलेला देखावा. इट्स जबरदस्त पॉइंट.
लक्षण सांगतोय, समाज बिघडल्याचं लक्षण. वाढलेला देखावा म्हणजे काय? मी खुश आहे यापेक्षा मी खुश आहे हे लोकांना दाखवण्यात मला जास्त शहाणपण वाटतंय. फॉर एक्झाम्पल, काल परवा मित्राला फोन केलेला, कुणाल नावाचा मित्र आहे, 3.5 लाख रुपयाचं पॅकेज घेऊन फॉरेनला फिरायला गेलाय. परवा संध्याकाळी फोन केला व्हॉट्सअप कॉलवर, व्हिडिओ कॉल केला. ऐका उदाहरण ऐका. त्याला म्हटलं, आणि मला थोडस रूम मध्ये अनबन जाणवली थोडीशी. त्याला म्हटलं, काय रे काय झालं? अरे काही नाही, जरा परेशानी. म्हणलं का बरं? अरे म्हणले, परवापासून आम्ही जे फिरतोय ना ते फोटो तिने इन्स्टाला स्टेटसला तिच्या कॉलेजच्या ग्रुपला टाकलेत आणि तिला अर्धा तासापासून ना कोणी लाईक न दिल्यामुळे ती चिडचिड करते. बरं, फॉरेनला फिरायला जाणं महत्वाचं आहे का आपण जे स्टेटस ठेवलंय ते लोकांनी बघावं आणि त्याला लाईक करणं महत्वाचं आहे? कुठे आय कांट बिलीव्ह आपला 80% वेळ फोटो काढण्यात जातो आणि उरलेला 20% वेळ ते स्टेटस ठेवण्यात जातो. आणि घरी आल्यावर कळतं मी फिरून आलो, आम्ही जाऊन आलो. काय पाहिलं? काहीच नाही. बघतो मी फोटो मध्ये मी काय पाहिलं. इट्स अ फॅक्ट. आम्ही खुश आहोत यापेक्षा आम्ही खुश आहोत हे लोकांना दाखवण्यात आमचा वेळ चाललाय, ज्याच्याने समाजाचं स्वास्थ्य होतंय. खरा कुणाला परेशान आहे बिचारा, म्हणजे अरे 3.5 लाख भरले, नुसती चिडचिड करते का? तिच्या कॉलेजच्या ग्रुपला तिला कोणी लाईक करत नाही म्हणून. ते विमानाचे फोटो वगैरे आम्ही जे काही 2-4 ठिकाणी फिरायला गेलो, मग ते महत्वाचं. म्हणजे आपण खुश असणं महत्वाचं आहे का आपण खुश आहोत हे लोकांनी बघणं महत्वाचं आहे? बर्थडेच्या दिवशी म्हणजे माझं स्टेटस कोणी ठेवलंय हे बघण्यात वेळ घालणारे कितीतरी महाभाग मी बघितले. बर्थडेच्या दिवशी परेशान असतात. त्याचं स्टेटस मी 4दा ठेवलं होतं, त्यांनी माझं ठेवलंच नाही. बघतोच, अरे तुझा बर्थडे राजा, आज काय दिवस आहे तुझ्यासाठी, आजचा काय जगलं पाहिजे आजचा दिवस. सो इट्स व्हेरी बॅड. ओके, सो हे एक लक्षण आहे समाज खराब होण्याचं. आणि शेवटचं सांगतो, बिघडलेलं आरोग्य लक्षण म्हणून. पूर्वीच्या काळात माझी आजी वारली त्यावेळेस 102 वर्ष वय होतं. आताच्या काळात 55, 60, 70 इनफ, खूप झाले. कोण आहे बघ. सो भारत डायबिटिकच्या याच्यामध्ये जगात 1 नंबरला पोहोचलाय, हे एक लक्षण आहे. बीपी मध्ये पण 1 नंबरला आहे. कोरोनात कितीतरी लोकांनी आपला जीव गमावला. असे कितीतरी आजार भविष्यात येत आहेत, आजपर्यंत आलेत, भविष्यात पण येणार आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या आजारांमध्ये भारत जगात 1 नंबरवर. बरोबर, ही झाली लक्षणं. आता आपण मेन टॉपिक कडे जाऊयात. शेवटचे 10 मिनिटं फक्त. उपाय झालं. कारण पटले सगळ्यांना, रिझन्स पटले, लक्षणं पण पटतात, मान्य आहेत लक्षणं. भारताची परिस्थिती अशी आहे. भारताची म्हणजे कोणाची? करेक्ट, बादल सर म्हणताय माझी. थँक्यू. आपण याच्यावर उपाय काय शोधता येईल ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट, चेंज युअर सेल्फ. स्वतःला बदलणं हा त्याच्यात सगळ्यात मोठा पर्याय. कारण आपण समाजाचे काही देणं लागतो हा विचार जर मनामध्ये असला आणि आपण जर स्वतः बदलायला सुरुवात केली तर जग आपोआप बदलतं. कारण मी जर समाजाचा भाग आहे, मी जर जगाला माझ्याकडनं चांगले मेसेज आजपासून स्प्रेड करायला सुरुवात केली, ऑब्विसली माझ्या अनुकरणातनं कित्येक लोक चांगलं अनुकरण करतील आणि त्याच्याने समाज चांगला घडेल. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला बदलणं हा त्याच्यावर तर सगळ्यात पहिला होता. शिवाजी जन्माला यावा पण बाजूच्या घरात, ऐसे स्वराज्य नहीं खड़ा रहता, ऐसा होता ही नहीं और होगा भी नहीं. सो फर्स्ट थिंग, चेंज युअर सेल्फ. मग का समाजासाठी बदलायचंय का आपण? नाही, स्वतःसाठी, माझ्या मुलांसाठी. का स्वतःसाठी का बदलायचंय? कारण मी बदललो तर समाज बदलेल. समाज बदलला की त्याचे इम्पॅक्ट माझ्या मुलावर चांगले पडतील. नहीं तो फिर कल गांव में रिया, परसों कोई हमारे खानदान से होगा. मैं अच्छा नहीं बिहेव किया, उसका इम्पैक्ट समाज में बुरा जाएगा, समाज में और बुरे लोग खड़े होंगे, और जो कल रिया के साथ हुआ वो कल हमारी बहनों बेटियों के साथ भी हो सकता है. इस वजह से हमको बदलना है. याच्या आधी काय झालं? इनफ. दुनिया बुरी है ना, दुनिया अच्छी भी है, बहुत अच्छे लोग भी है दुनिया में. हम क्यों ना पहिले खुद बदल जाए. पहिला उपाय. सेकंड थिंग, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. बरेच लोक मी बाहेर बघतो ना, असे दाखवतात ना की जगाने त्यांच्यावर असा रोज अत्याचार करतोय, जग त्यांच्यावर असं घरीच येऊन बसतोय त्यांच्या, आणि बाहेर बसून सगळा समाज त्यांना शिव्याच घालतो. असे उच्चार असतात नेहमी समाजाविषयी. दुनिया लय बेकार, नाही काय खरंय जगाचं, नाही दुनिया बेकार, नाही जग चांगलं नाही राहिलं.
जगात खूप चांगले पण लोक आहेत, बहुत अच्छे अच्छे लोग हैं दुनिया में, वो क्यों नहीं देखते हम? क्यों हम वो पूरे सफेद शर्ट पे काला दागी देखते? तो ऍटिट्यूड बदलावा लागणार जगाकडे बघण्याचा. खूप चांगल्या गोष्टी पण घडतात हो समाजामध्ये. वेलनेस कोचेस काय काम करतात हो. दिघे सरांविषयी त्या 2 लेडीजने हँड रेस केला. काय त्यांच्या डोळ्यात कोणी कोणी बघितलं बरं? वो दिल से बोल रहे थे कि ये बंदा है, भगवान है हमारे लिए, जिसने मेरी लाइफ चेंज कर दी. ऐसे बहुत लोग हैं अच्छे, जो अच्छे काम कर रहे हैं. उनकी तरफ देखो और अच्छा काम सुरू करो. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला लागणार. काय वाईट घडतंय ना जगात याच्यापेक्षा एखादी बातमी चांगली पण असते बघा पेपरमध्ये. कधी शोधली का चांगली बातमी? असतात, शोधा तुम्ही. प्रत्येक पेपरमध्ये एखाद दुसऱ्या चांगल्या बातम्या असतात. बट आपला फोकस कुठे कुठे चोरी झाली, कुठे रेप झाला, कोणत्या पक्षात कोण गेलं, किती जागा कुठे आल्या, वर्ल्ड कप कोणामुळे हारला, हार्दिक पांड्याचं आणि त्याच्या दुसऱ्या बायकोचं काय चाललंय आता नेमकं, किती पैसे तो दिनार दिला, मग त्यांनी चांगलं केलं त्याच्या आईच्या नावावर प्रॉपर्टी केली, काय त्याचं ना आपलं संबंध हो. उसमें हम परेशान, वो हमारे बच्चे देख रहे थे. ओके, तो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलूयात आपण. त्यानंतर तिसरा उपाय, हेल्प टू अदर्स, गॉड विल हेल्प यू. एक बार दूसरों की मदद करो साहब, वो ऊपर वाला है ना हर तरीके से आपके घर पे इंसान भेज देता है. एका माणसाला मदत केली ना, वो दुआ आपका पता ढूंढते ढूंढते आपके घर तक पोहोचते साहब, 100%. या गोष्टीला मी कधी पण ऍग्री करणार. एक चांगलं काम करा, ते चांगलं केलेलं काम आणि तो आशीर्वाद तुम्ही कानाच्या कोपऱ्यात कुठेही राहा, तुमच्या घरापर्यंत तो आशीर्वाद पोहोचणार. तुमच्या लेकरांना, बाळांना, मुलांना, कोणाला ना कोणाला तुम्हाला तो लागणार. माझा बिग ऍक्सिडेंट झाला होता, 4 गाडीचे चाक फुटले होते माझे, गाडी अशी फाटली होती अर्धी. एक खरोच क्या आहे मेरी बदन पे, आणि आईन हायवेवर इकडून गाडी उलटली, तिकडच्या रस्त्याला जाऊन आदळली. 7-8 चक्रा गोल मारल्या आणि फाटली पूर्ण. आय वॉज सेफ. तुमच्या समोर उभा आहे एकदम चांगल्या पद्धतीने. चांगले काम केल्यानंतर वो दुआ आपका घर ढूंढते ढूंढते आई जाती. हेल्प टू अदर्स, गॉड विल हेल्प यू. इतरांची मदत करा, ईश्वर तुमची मदत करणार 100%. हा झाला तिसरा उपाय. चौथा उपाय, अशा लोकांना ऐका व समजून घ्या ज्यांनी समाजात बदल केलाय. वाईट तर खूप लोक आहेत जगात, अशी काही चांगली लोक आहेत ज्यांनी जग बदलवण्याचा निर्णय घेतला होता. असाच एक व्यक्ती म्हणणार मग कोणाला ऐकायचं, आम्ही या मालेगावला फोटो शेअर करतो तुम्हाला आणि त्यांच्याविषयी माहिती पण सांगतो. कोणाला ऐकायचं सर, आम्ही ज्यांनी समाजात बदल केलाय, ज्यांनी चांगलं काहीतरी करून दाखवलंय. ही जोडी आहे बघा. फोटो शेअर झालाय एवढे सर? येस सर, चालाय. ओके, या महाशयांविषयी थोडस सांगतो. यांचं नाव आहे ऍक्च्युली विकास जगताप सर आणि विशाखा मॅडम. ऍट द एज ऑफ 64, पहिले हे ऐकून घ्या की हे कुठे ऐकायला मिळणार आहे. हे ऐकायला मिळणार आहेत मालेगावला 21 तारखेला, 21 जुलैला. ओके, व्हेन्यू आहे हरिकेश रिसॉर्टला. तर स्क्रीनशॉट घेतला असेल सगळ्यांनी. यांच्याविषयी माहिती सांगतो. ऍट द एज ऑफ 64, परेशान जिंदगी आणि 64 वर्ष वयात एक निर्णय घेतला, लोकांचं आयुष्य आता बदलायचंय, आमचं तर खपलं असंच समाजामध्ये. या माणसाने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही आम्ही आज इथे आहोत. 1 लाख फॅमिलीज यांच्यामुळे सुधारल्या आहेत. म्हणजे माणसाने 1 लाख फॅमिलीच्या आयुष्यात बदल केलाय. ते 74 वर्षाचं कपल आपल्याला ऐकायला मिळणार आहे 21 तारखेला. उनको सुनो, जिंदगी की ओर देखने का नजरिया ही बदल जाएगा. मी तुम्हाला उपाय सांगितले ना, सगळे उपाय त्याच दिवशी कळणार तुम्हाला. 64 वर्ष वयामध्ये ही व्यक्ती कोण आहे माहितीये? कोच माहितीये तुम्हाला? कोच म्हणतो ना आपण, ज्याने आपल्याला आणलंय ते. माझं सांगतो, माझे कोच जया मॅडम संदीप सर, जया मॅडमचे कोच सानप सर, सानप सरांचे कोच रियाज सर, रियाज सरांचे कोच अमोल सर, अमोल सरांचे कोच इंगळे सर, इंगळे सरांचे हे कोच आहेत. विचार करा, कोच के कोच के कोच के कोच के कोच है वो. तो क्या बताएंगे आपको 21 तारीख को. आओ. ओके, सो थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं आरोग्य जपूयात. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. हम स्वस्थ हो जाएंगे तो पूरा समाज स्वस्थ हो जाएगा. पटतंय सगळ्यांना हे? विचार माझे बदलले पाहिजे, समाज आपोआप बदलणार. दॅट्स इट. हे सगळे उपाय आहेत. बरं, हे सगळं करताना सोपं असतं का? आतापर्यंत तुमचं वागणं, म्हणजे आतापर्यंत तुम्ही शेजारच्याकडे बघून तोंड मुरडत होते, तुम्ही आता हे सगळं ऐकून त्यांच्याकडे गेलात,
आई कशा आहात, बरं आहेत का, काही प्रॉब्लेम? ते म्हणाले हा कुछ तो भी गडबड है. त्याला एकदा वाटेल, दोनदा वाटेल, बट नंतर तो स्वीकारेल, नाही यार आदमी बदल चुका है, वो भी बदलेगा, वो बदला तो और 4 लोग बदलेंगे. तो चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. पहिले आपण स्वतःचं आरोग्य, मानसिक आणि स्वास्थ्य आरोग्य बदलूया. बरं हे करणं सोपं आहे का? नाही. यांना पण खूप सारे चॅलेंजेस आले होते, की जे आहेत ना यांच्यामुळे आपण जे बसलोय ना आज इथे, यांनी पण खूप सारे चॅलेंजेस सहन केले, पण त्यांनी ते करून दाखवलं ना. ही लोक आहेत बघा, यांच्यावर समाधान आहे, नको ते अत्याचार केलेच ना, बरोबर. लेकिन अगर ये नहीं होते तो हम नहीं होते इधर आज, और होते तो बहुत गलत पोजिशन में होते फिर. हे जर करू शकता तर आपण समाजासाठी काय करू? सगळ्यात महत्वाचं चांगल्या लोकांसोबत राहा. चांगली लोक म्हणजे या कॉलवरची सगळीच लोक चांगली असतात, बाहेरची वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, पण या कॉलवरची सगळी चांगली असतात. चांगला आहार घ्या. चांगला आहाराचा अर्थ होतो हा, जैसा अन्न वैसा मन. इथे आल्यानंतर मोटिवेशन मिळतं ना, चांगले विचार मिळतात, काहीतरी करण्याची उमेद तयार होते. तुम्ही पण या आणि समाजाला इथे घेऊन या. बस लोकांची मदत करणं म्हणूनच सांगत होतो. जी अशी लोक आहेत त्यांना इथे आणा. एकदा ते इथे आले की ऑटो बदलणार ना. ऑटो काम आम्ही करतो सगळे, ऑल कोचेस. ओके. सो हे सगळं करताना त्रास होणार, त्रासातूनच चांगल्या गोष्टींची निर्मिती होत असते. नेहमी प्रत्येकाला मी एक उदाहरण सांगत असतो आमच्या कोचेसला, ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो. काय असतं ना, हे सगळं करत असताना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे बघणार. अरे लई शहाणा झाला का, हा आता तर लईच भारी, मग आता लईच वेगळा वागायला लागला. लोकांचं काम आहे सांगणं, समाज लावलंच त्याच्यासाठी, बरोबर. पण मग आपल्याला चांगलं जर काहीतरी करायचं असेल ना, तर या गोष्टी कराव्या लागतात. कसं राहावं माणसाने? समुद्रासारखं. समुद्रासारखं का? काल परवा सांगितलेलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. एक समुद्र असतो, समुद्र किनारी ना एक छोटस बाळ येतं 8-10 वर्षाचं, आमच्या राजवीर सारखं. लहान बाळ खोड करत असतात, चप्पल उडवणार, पळणार, पाय मारणार. अचानक एक लाट येते आणि त्याची चप्पल वाहून घेऊन जाते. मग आमच्या राजवीरला राग येतो. मग तो समुद्राच्या किनारी लिहितो, समुद्र चोर आहे. काय लिहितो? समुद्र चोर आहे. तेवढ्यात एक मासेमारी करणारा एक युवक येतो, कोळी, जाळं टाकतो, खूप सारे मासे मिळतात. त्या दिवसाचं अन्न त्याचं भागतं. तो त्याच राजवीरच्याच बाजूला लिहितो, समुद्र अन्नदाता आहे. इकडे राजवीरने लिहिलं समुद्र चोर आहे, राजवीरच्या मानसिकतेप्रमाणे. कोळीवाल्याने लिहिलं समुद्र अन्नदाता आहे. थोड्या वेळानंतर तिथे एक आजी येते. त्या आजीचा नातू एकदा त्या समुद्रात खेळता खेळता पाण्यात बुडालेला असतो त्याच्या चुकीमुळे. तिला ते अचानक आठवतं ते सगळं वाचून. मग ती समुद्रावर लिहिते, समुद्र खुनी आहे. त्याच्याच बाजूला एक आजोबा तिथे फिरत असतात. फिरता फिरता त्यांना रस्त्यात सापडतो एक शिंपला, त्याच्यात असतो मोती. आजोबांची आर्थिक परिस्थिती प्रचंड वाईट असते. फक्त त्या एका मोत्यामुळे, हिऱ्यामुळे आजोबांचं आयुष्य बदलून जातं. आजोबा लिहितात, समुद्र दाता आहे, दाता. हे सगळं लिहिल्यानंतर अचानक पाण्याची एक लाट येते, सगळ्यांचं लिहिलेलं पुसून पुन्हा चालली जाते. म्हणजे समाज हा समुद्रासारखा आहे. या समुद्रात आपण त्याच्याकडे जसं बघतोय ना, तसाच तो आपल्याला देणार. दॅट्स इट. सो समुद्रासारखं मन ठेवून समाजासाठी काहीतरी चांगलं करूयात. खूप काही विशेष झेंडे काढण्याची गरज नाही. आयुष्यात जी लोक परेशान आहेत, मानसिक, सामाजिक, आर्थिक, फिजिकली, त्यांना कम्युनिटीत घेऊन या. फक्त तुमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणणार की तुम्ही माझे देव आहेत. लोक तुम्हाला म्हणणार. तुम्ही एका माणसाची मदत केली, तो लोक 4 लोकांची मदत करणार. आणि आपण खऱ्या अर्थाने समाजासाठी नव्हे तर आपल्या लेकरा बाळांसाठी काहीतरी देऊन जाऊया. ओके. थँक्यू सो मच. आयुष्य प्रत्येकाला ईश्वराने हिऱ्यासारखंच दिलेलं आहे, पण चमकतो तोच जो झिजतो स्वतःसाठी आणि इतरांसाठी. ओके. थँक्यू सो मच. मी पण इथे आलो होतो काही महिन्यांपूर्वी. खूप सारे चॅलेंजेस होते भाग्यश्रीला आणि मला. माझे कोच आदरणीय संदीप सर, जया मॅडम, ज्यांनी असंच लोकांच्या आयुष्यात बदल करण्याचा विडा घेतलेला होता. त्यांच्या माध्यमातून आयुष्यात चेंज झाला. आम्हाला छान वाटलं. आम्ही लोकांच्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न करायला लागलो. आज रोजी खूप छान वाटतं, भारी वाटतं. चांगलं आयुष्य जगतोय, चांगल्या लोकांसोबत राहतोय, चांगले विचार वाढत चाललेत. आणि दॅट्स थँक्यू फ्रॉम माय साइड. सो फॉर बॅक टू टुडेज ग्रेट मास्टर ऑफ सेरेमनी, मिस्टर प्रमोद देवडे सर. थँक्यू.